साईनगरी शिर्डीवरही गॅस टंचाईचं संकट ओढावलेलं आहे. शिर्डीतही गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. पुढील 2 दिवस पुरेल इतकाच साठा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक आहे. एलपीजी गॅस अभावी हॉटेल व्यवसाय पूर्णतः कोलमडण्याची भीती असून याचा फटका साई भक्तांना देखील बसणार आहे. तर शिर्डीमध्ये देखील गॅस टंचाईचं संकट आलेलं आहे. केवळ 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक आहे. त्यामुळे साई भक्तांची देखील मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. दर दिवशी अनेक साई भक्त शिर्डीमध्ये दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे तिथल्या हॉटेल्समध्ये ते जेवणासाठी जात असतात. मात्र आता तिथल्या हॉटेल व्यावसायिकांकडे केवळ 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हॉटेल्स बंद करण्याची नामुष्की देखील या हॉटेल व्यावसायिकांवर येऊ शकते. युद्धाचा फटका राज्यातील प्रमुख धार्मिक शेजारील जे रेस्टॉरंट आहे त्यांना देखील बसत असल्याचा चित्र बघायला मिळत आहे. आपण शिर्डीमध्ये आहोत आणि शिर्डीमधील काही ठिकाणी जे रेस्टॉरंट आहे त्यांना कमर्शियल व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते देणं बंद झालेलं आहे. तर शिर्डीत खूप अवघड परिस्थिती आहे. रामनवमी उत्सव हा होणार आहे. या कारणात शिर्डीत गॅस टाक्या नाही मिळाल्या, याचा फटका भक्तांना बसणार. म्हणजे जे काही आहे, म्हणजे छोटे व्यावसायिक म्हणा, हातगाडीवाले म्हणा, हे बाकीचे रेटप्रमाणे खूप जास्त रेट घेण्यात येतील. आणि शिर्डीत गॅस टाकीचा तुटवडा झाला तर साई भक्तांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे. कोणालाही हा परवडण्याजोगा खर्च नाही आहे. गॅस टाकी नसल्या कारणाने शिर्डीत सगळ्या साई भक्त हे जेवणार कुठे याचा मोठा प्रश्न आहे. मुळात हा गॅस टाकी नाही पोहोच झाल्या तर हॉटेल बंद करावं लागतील आणि रोजगार हमी ही कोणालाही उपलब्ध होणार नाही. शिर्डीत सगळे हॉटेल जवळजवळ बऱ्यापैकी बंद करण्यात आले. तर आमची राज्य शासनाला विनंती आहे का साहेब ते हॉटेल जर चालू झाले नाही तर गोरगरीब कर्मचाऱ्यांचा प्रश्न उपलब्ध होणार, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उपलब्ध होणार आहे आणि भक्ताच्या इथं खूप मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे. कारण तिथं जी गॅसची टाकी जी कमर्शियल 1500-1600 रुपयाला टाकी भेटत होती ती आता काल कोणी जर सांगितले की 4000 रुपये, 3,500-4,000 रुपयाला ब्लॅकने विकू राहिले. तर त्यामुळे त्याचे परिणाम याचे भक्तांना भोगावं लागतील. जो 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपयाचा वडापाव होता तो 40 रुपयाला, 50 रुपयाला घ्यावा लागणार आहे. शिर्डीमध्ये काही रेस्टॉरंटकडे स्टॉक पुरेसा शिल्लक आहे. मात्र काही रेस्टॉरंटकडे गॅसची टाकी उपलब्ध नसल्याने काही व्यावसायिकांनी रेस्टॉरंट जे आहे ते बंद करण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र आता हा गॅसचा पुरवठा कधी सुरळीत होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसावर रामनवमी उत्सव येऊन ठेपला आहे. मात्र या रामनवमी उत्सवात शिर्डीत काय परिस्थिती उद्भवते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर.